परंतु शासनाची पहिली भूमिका प्रामाणिक अशी आहे की हिंदीची सक्ती ही शासनाला कुठेही करायची नाही, हे स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि हिंदी कुठेही अनिवार्य करायची नाही ही देखील शासनाची भूमिका आहे. पण ही शासनाची भूमिका असताना देखील आज आपण आजूबाजूला बघतोय की या बाबतीत अनेक चर्चा होत आहेत, अनेक पत्रकार परिषदा होत आहेत. आणि आश्चर्य आहे की एज्युकेशन पॉलिसी 2020 याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की 1ली पासून 12वी पर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजे. आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मराठीला सक्ती आहे, परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही. पुन्हा एकदा मी सांगितलं की हिंदी अनिवार्य करावं किंवा हिंदी सक्तीची करावी असं शासनाचं अजिबात धोरण नाही. शासनानं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी बैठक घेतली त्याच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना तसे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी सगळ्या साहित्यिकांशी, ज्यांनी ज्यांनी हिंदीला विरोध केलाय त्या सगळ्या नेते मंडळींची, सर्वपक्षीय नेते मंडळींची चर्चा करावी. ती चर्चा केल्यानंतर तो अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावा आणि त्याच्यानंतर बाकीच्या बाबतीतले निर्णय होणार आहेत. पण हिंदी कुठेही सक्ती केलेली नाही. आणि